ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रतापपासून. तर आता इथे प्रताप डायनिंग टेबलकडे थांबलेला असतो आणि सायली मात्र किचनमध्ये काम करत असते. तर आता प्रताप टेन्शनमध्ये असतो. तर मग आता सायली तिच्याकडे बघते. बाबा, काही हवंय का, असं म्हणते आता सायली. अगं, सॉल्युशन शोधतोय, असं म्हणतो आता प्रताप. तुझी सासू रागावली आहे ना माझ्यावर, आणि मी पडलो बेचारा नवरा, म्हणजे माघार मलाच घ्यायला हवी, असं म्हणतो आता प्रताप. आणि सांगतो आता तो सायलीला. पण आता तिचा राग कसा काढायचा हे काय मला सुचेना, असं म्हणतो प्रताप. तर मग आता सायली म्हणते 1 मिनिट. तर आता ती तिथून निघून जाते 1 मिनिट म्हणून. तर मग आता प्रताप म्हणतो, अगं सायली, उत्तर तर दे, असं म्हणतो आता प्रताप. काय, एक तर बायकोचं वागणं कळत नाहीये आणि एक आता ही सून अशी अगम्य वागायला लागली, असं म्हणतो आता प्रताप. तर आता इथे वेलोनेट कंपनीमध्ये रविराज, चैतन्य आणि अर्जुन जातात. तर आता ते कंपनीचे मालक म्हणतात, रविराज सर, मी सगळं चेक करून पाहिले, पण साक्षी शिकरे यांची रिपोर्ट्स मागण्यासाठी आमच्याकडे कुठली रिक्वेस्टच आली नाही, असं म्हणतात ते. तर मग आता रविराज म्हणतो, काय, कसं शक्य आहे हे, असं म्हणतो रविराज. तर मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही 13 जानेवारी 2023 ह्या तारखेचा नीट डेटा चेक केला ना, असं म्हणतो अर्जुन. मी जानेवारी महिन्याचे सगळे दिवस चेक केले, तसं म्हणतो तो माणूस. पण ना पोलिसांनी साक्षी शिकरे या नावाची कुठल्या कस्टमरची लोकेशन्स मागितलेत, ना आम्ही त्या दिल्या आहेत, असं म्हणतो आता तो ऑफिसर. असं कसं शक्य आहे, ही तर कमालच झाली, असं म्हणतो आता चैतन्य. तुमच्याकडून कदाचित तो डेटा डिलीट झालाय का, असं म्हणतो अर्जुन. नाही, असं म्हणतो तो ऑफिसर, कारण बाकी सगळा डेटा तर इथेच आहे. तर फक्त एकच डेटाची रिक्वेस्ट कशी डिलीट होईल, असं म्हणतो आता तो ऑफिसर. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता इथे नागराज खाली उतरून येतो पायऱ्यांवरून. हा सुमन, पोचलीस का दादाकडे, असं म्हणतो आता नागराज फोनवरून सुमनला. मी पण जाऊन येतो जरा मित्राकडे, 2 तास लागतील मला यायला. तुला किती वेळ आहे अजून, असं विचारतो. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, असं म्हणतो होता नागराज. आरामात आरामात, काय नाही, काय प्रॉब्लेम नाही, ठेव ठेव ठेव, असं म्हणतो होता नागराज तिला. तर आता इथे नागराज आपल्या तोंडाला रुमाल बांधून घेतो. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर मग आता इथे सायली फुलं घेऊन येते आता प्रतापकडे. हे घ्या, असं म्हणून आता सायली फुलं देते आता प्रतापला बुके बनवून. हे काय, असं म्हणतो आता प्रताप. तर मग आता सायली म्हणते, आईंचा राग काढायचा आहे ना, मग त्यांना ही आमच्या बागेतली ताजी फुलं द्या, असं म्हणते आता सायली. आणि तेही अगदी गुडघ्यावर बसून, असं म्हणते आता सायली. काही काय, असं म्हणतो आता प्रताप. हे काय फुलं बिलं द्यायचं वय आहे का आमचं, असं म्हणतो आता प्रताप. बाबा, प्रेम करायला वय कुठं लागतं, असं म्हणते आता सायली. आणि मुरलेल्या संसारात असल्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही, असं कुठे लिहिलंय का, असं म्हणते सायली प्रतापला. तर मग आता प्रताप तो बुके घेतो. तर मग आता प्रताप म्हणतो, हे आणि नक्की राग जाईल ना, असं विचारतो तो सायलीला. म्हणजे तिचा राग जाण्यासाठी मी काही करेन ना, असं म्हणतो आता प्रताप. तर आता सायली हसते. हे पण तू पण चल ना माझ्यासोबत, असं म्हणतो प्रताप. बरं चला, असं म्हणून सायली आता जाते प्रताप बरोबर. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता प्रतिमा आपल्या साड्या सगळ्या घडी घालत असते आणि ठेवत असते. तर आता नागराज प्रतिमाच्या खोलीमध्ये शिरतो आणि तोंडाला तो आता मफलर बांधून घेतलेला असतो आणि हातामध्ये ग्लाउज असतात तिच्या. तर आता बेडवर ठेवलेली कुशी घेतो आता नागराज, आणि आता प्रतिमाचा जाऊन आता तोंड तो दाबून टाकतो ती उशी घेऊन. प्रतिमा खूप प्रयत्न करते आता ती उशी लांब ढकलण्याचा. आता प्रतिमा आणि नागराजमध्ये झटापट चालू होते आणि प्रतिमा आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करते. तर आता प्रतिमाला अर्ध तोंड दिसतं आता नागराजचं, म्हणजे जो तिच्यावर हल्ला करत असतो ना, त्याचं अर्ध तोंड दिसतं तिला. तर आता प्रतिमा प्रयत्न करते नागराजच्या तोंडावरचं ते मफलर काढायचा. तर आता प्रतिमा खरंच मफलर पूर्ण बाहेर काढते आणि नागराजचं तोंड दिसतं तिला. आणि मग तो आता तोंड दिसल्यामुळे ढकलतो ती उशी आणि जातो तिथून पळून. तर आता प्रतिमा खोलीतून बाहेर उतरून जाते. तर आता नागराजचा प्लॅन काय सक्सेसफुल होत नाही आणि ती आता त्याचा चेहरा सुद्धा बघते आणि वाचते सुद्धा. तर आता प्रतिमा पळत पळत खाली येते. पूर्ण घाबरलेली असते आता प्रतिमा. तर आता घाबरून रडायला लागते प्रतिमा. तेवढ्यातच आता तिथे सुमन येते. वहिनी, असं म्हणते आता सुमन. तर आता प्रतिमा जोरात मिठी मारते आता सुमनला आणि रडायला लागते जोरजोरात. अगं वहिनी, काय झालं, असं म्हणते आता सुमन. तर आता प्रतिमा म्हणते, ते वरती वरती, असं वगैरे. तर आता सुमन म्हणते, का घाबरला इतकं तुम्ही वहिनी, ते वर वर, असं म्हणते आता प्रतिमा. चला चला, मला दाखवा, असं म्हणते आता सुमन. चला बरं, चला वर, असं म्हणते आता सुमन. चला चला, मी आहे ना, असं म्हणून सुमन आता प्रतिमाला वर घेऊन जाते. तर तेवढ्यातच आता नागराज पळून येतो खाली त्या खिडकीतूनच, ज्यातून तो जाऊन आता शिरलेला असतो ना प्रतिमाच्या खोली, तिथूनच तो बाहेर येतो. आणि मग आता मफलर आणि ते हातामध्ये ग्लाउज घातलेले असतात ना त्याने, ते काढतो आता. तर मग आता इथे प्रतिमा येते आपल्या खोलीत आणि ते येते असं दाखवते. तर मग आता सुमन म्हणते, कोणी नाही आहे इथे हे बहिणी, असं म्हणते आता सुमन. तिथे तिथे असं घाबरून आता खूप बोलत असते प्रतिमा. तिथे तिथे असं म्हणून आता सुमन बघायला लागते.
बघा वहिनी कोणी नाही आहे तिथे असं म्हणते आता सुमन. वहिनी तुम्ही बसा इथे शांत व्हा असं म्हणते सुमन. तर आता इथे सायलीने प्रतापला दाखवलंय. तर मग आता इथे प्रताप गुलाबाचा गुच्छा घेऊन आता जात असतो तो कल्पनाकडे. तर आता सायली त्यांना प्रोत्साहन देत असते. तर आता इथे कल्पना चिडून चिडून मॅगझिन वाचत असते आणि हे आता प्रताप दरवाजा उघडून थोडंसं बघतो तिला. तर आता प्रताप जातो कल्पनासमोर आणि आता तो गुलाबांचा गुच्छ पाठीमागे लपवतो आणि मग आता कल्पना चिडून बाहेर जाणार असते. तेवढ्यातच प्रताप म्हणतो कल्पना. तर तेवढ्यातच आता सायली लांबून बघत असते सगळं. कल्पना थांब ना असं म्हणतो प्रताप. तर आता प्रताप गुडघ्याखाली जाऊन आणि प्रपोज करतात ना तसं ही माझ्याकडून तुझ्यासाठी प्रेमाची भेट असं म्हणून आता प्रताप तिच्या हातात तो गुच्छ देतो. माझ्या गुलाबासारखी टवटवीत आणि खूप सुंदर बायकोसाठी तिच्यापेक्षा कमी सुंदर गुलाब असं म्हणून प्रताप ते देतो आता गुच्छ आता कल्पनाला. आणि लांबून आता सायली सगळं बघून खूप खुश होत असते आणि हसत असते. अहो गप्प बसा ना, ऐकेल ना कुणीतरी, काय आहे असं म्हणते कल्पना आता. अगं ऐकूच दे ना, आपली मुलंच ऐकतील ना असं म्हणते प्रताप. त्यांना पण कळेल त्यांचा बाप किती रोमॅन्टिक आहे ते असं म्हणतो आता प्रताप. वा बाबा मस्त जमलंय असं म्हणते आता सायली मनातल्या मनात. तर मग आता कल्पना म्हणते तुम्ही कधीपासून असं काही दिलं नव्हतं आणि आता बरोबर कॉलेजमध्ये होताना तसं वागताय असं म्हणते कल्पना. आणि मग म्हणून मला तुमच्यावर आता चिडता पण येत असं म्हणते आता कल्पना. तर आता तो बुके घेऊन ती थँक्यू असं म्हणते आता प्रतापला. आणि मग आता प्रताप मिठी मारतो तिला आणि आता सायलीला तो असं थम्सअप दाखवतो आणि मग सायली पण खुश होते आणि प्रताप पण आता खूप हसतो. तर आता सायली लांब थांबून म्हणत असते आई बाबा तुमचं नातं किती गोड आणि निखळ आहे आणि तितकाच गोड असा मुलगा तुम्ही तुमचा मला दिलाय असं म्हणते आता सायली. तर आता रविराज अर्जुन आणि चैतन्यला दाखवलंय वेलोनेट कंपनीच्या बाहेर आलेलं. ह्याचा अर्थ खोटे रिपोर्ट टेलिकॉम कंपनीकडून गेलेच नव्हते असं म्हणतो आता अर्जुन. पण अशा केसमध्ये नेटवर्क रिपोर्ट मागवून घेणं हे तर रुटीन असतं ना असं म्हणतो अर्जुन रविराजला. मग पोलिसांनी मागवून का घेतलं नाही असं म्हणतो आता अर्जुन. मागितलेच नाहीत रिपोर्ट तर मग पोलिसांनी जे रिपोर्ट सबमिट केलेत कोर्टामध्ये ते आले कुठेहून असं म्हणतो आता रविराज. याचा अर्थ कुणीतरी रिपोर्ट्स डिजिटली तयार केले आणि मग पोलिसांना दिले असं म्हणतो आता चैतन्य. मागितले नसताना असं म्हणतो रविराज. तर आता रविराज म्हणतो की पोलिसांनी टेलिकॉम कंपनीकडे लोकेशन रिपोर्ट्स न मागणं साक्षीचे हेच संशयास्पद आहे. याचा एकच अर्थ असू शकतो असं म्हणतो चैतन्य. तर मग आता अर्जुन म्हणतो येस, या सगळ्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा कुणीतरी इन्वॉल्ड आहे असं म्हणतो आता अर्जुन. राईट असं म्हणतो आता चैतन्य. आणि म्हणूनच जे रिपोर्ट टेलिकॉम कंपनीमधून निघालेच नाही ते कोर्टापर्यंत पोहोचले असं म्हणतो अर्जुन. तर आता तेवढ्यातच रविराजला कॉल येतो. तर मग आता तो सुमनचा असतो. तर आता सुमन मध्ये भाऊजी वहिनीना काहीतरी झालंय असं म्हणते सुमन रविराजला. त्या खूप घाबरल्या आहेत. पण काय झालंय ते त्यांना सांगता पण येत नाहीये असं म्हणते सुमन. भाऊजी मला खूप भीती वाटते हो, तुम्ही लवकर या असं म्हणते आता सुमन रविराजला. हो मी लगेच निघतो असं म्हणतो आता रविराज. काय झालं सिनियर असं म्हणतो आता अर्जुन. तर आता रविराज म्हणतो काय नाही रे, प्रतिमाची तब्येत पुन्हा बिघडली असं म्हणतो आता रविराज. चल मी निघतो असं म्हणतो रविराज. तर अर्जुन म्हणतो थांब मी पण येतो सोबत चल असं म्हणतो अर्जुन. नाही रे मी मॅनेज करेन असं म्हणतो रविराज. येतो म्हणून आता जातो रविराज. तर आता इथे रविराज पोचतो घरी. तर मग आता प्रतिमा सांगते मी अशी कपाटाकडे थांबली होती. मी उभी होती आणि वळले आणि वळल्याबरोबर तर तिला घडलेला प्रकार सगळा आठवतो. कसं नागराजनी तिच्या तोंडावर उशी ठेवून दाबलेलं असतं सगळं आठवतं आता तिला. आणि आता सगळं सांगते आता प्रतिमा रविराज आणि सुमनला. कसं तिने झटापट केली, कसं तिने मफलर काढलं तिच्या तोंडावरचं आणि कसं तो पळून गेला ते सगळं सांगते आता प्रतिमा. तर मग आता रविराज म्हणतो आपल्या खोलीत येऊन शिरून असं तुझ्यावर हमला करायची हिंमतच कशी झाली कोणात असं म्हणतो आता रविराज. थांब मी पोलिसांना फोन करतो असं म्हणतो आता रविराज. त्या हल्लेखोराचं चेहऱ्याचं वर्णन करू शकशील ना तू असं म्हणतो आता रविराज. हो असं म्हणते आता प्रतिमा. तर मग आता रविराज फोन काढतो. तर आता तेवढ्यातच नागराज येतो आणि फोनवर बोलत असतो आणि म्हणजे असं म्हणतो तो आता आणि बोलत असतो कोणावर तरी. तर मग आता प्रतिमा बघते त्याच्याकडे. तर आता नागराज म्हणतो भेटत राहू आता आजच्यासारखं रोज असं नाटक करत असा फोनवर बोलत असतो नागराज. वहिनी कोण होता तो माणूस असं म्हणते सुमन. तर मग आता प्रतिमा नागराजकडे बघते आणि बोट करून दाखवते सुद्धा की तो नागराज होता म्हणून. मी काय माझं काय असं म्हणतो आता नागराज. तर आता रविराज म्हणतो कोणीतरी तिच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो रविराज. तिचं असं म्हणणं आहे की तो माणूस तू होतास असं म्हणत होता रविराज. वहिनी काय बोलतेस तू हे असं म्हणत होता नागराज. मी घरात तरी होतो का, मी घरातच नव्हतो आणि मी घरात असलो असतो तर असं काही होऊ दिलं असतं का असं म्हणत होता नागराज. दादा वहिनीला नक्की काहीतरी भास झालाय नक्कीच असं म्हणत होता नागराज. आणि हल्ला बिल्लाचे काय बोलतेय ना ती ते सुद्धा भास असू शकतो असं म्हणत होता नागराज. नाही भास नाही असं म्हणते आता प्रतिमा. तुम्ही होता भाऊजी तुम्ही होता असं म्हणते आता प्रतिमा. परमेश्वरा हे सगळं ऐकायच्या आधी माझा जीव का नाही गेला असं म्हणत होता नागराज. पण
हा रविराज बघा, ह्याला तर अक्कलच नाही खरंच. तर आता नागराज म्हणतो माझ्या मित्राला फोन करून विचार मी होतो की नाही ते, असं म्हणत होता नागराज. नाही नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर, असं म्हणत होता रविराज. म्हणजे खरंच मला भास झाला असं म्हणते आता प्रतिमा. असा भास, असं म्हणते आता प्रतिमा. मला वेड लागतंय का, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता प्रेक्षक हो, प्रतिमाला वेड लागलं ना तर ह्या रविराजमुळेच असेल. कारण हा मूर्ख नागराजच कसं काय दरवेळेला असतो, जेव्हा प्रतिमेला इजा होते तरीही याला अक्कल नाही. रविराजला सुप्रीम कोर्टचा जज दाखवले, कोर्टमधला लॉयर दाखवले सुप्रीम कोर्टचा. पण त्याला आजपर्यंत प्रिया ही केवढी खोटारडी आहे आणि नागराज हा किती नालायक आहे हे सुद्धा त्याला कळलं नाही आहे. म्हणजे काय बावट दाखवलंय या सिनेमामध्ये. सगळ्यात बावट कॅरेक्टर तर या रविराजच आहे. हे भास आता थांबणारच नाही आहेत का, वाढतच जाणार आहेत का, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता रात्र झालेली दाखवलंय. तर आता अर्जुन चिडून येतो आपल्या खोलीत आणि आपली बॅग फेकतो. तर मग आता तिथे सायली असते. काय हो, काय झालं, एवढं का चिडलाय, असं म्हणते सायली. त्या टेलिकॉम कंपनीमध्ये गेला होता तिथे काय कळलं का, असं म्हणते आता सायली. सिनियरला घेऊन त्या टेलिकॉम कंपनीमध्ये गेलो होतो, तेव्हा काय काय झालेला तो सगळा घडलेला प्रकार आता अर्जुन सायलीला सांगतो. त्याला ते सांगितलेले असतात ना की पूर्ण डेटा मी पाहिलाय जानेवारीचा, पण तरी अशी काही रिक्वेस्ट नव्हती वगैरे. तर आता अर्जुनला हे सगळं आठवण तो सांगत असतो आता सायलीला. साक्षी शिखरे या नावाची रिक्वेस्ट कधीच आली नाही, असं म्हणतो आता तो माणूस म्हटलेला असतो. ते सगळं आता अर्जुन सांगून खूप चिडून चिडून हात वगैरे मारत असतो आता बेडवरती. म्हणजे आपल्याला अजून खोल खणावे लागणार आहे, असं म्हणते सायली. तेव्हाच काहीतरी हाती लागेल, असं म्हणते आता सायली. तर आता इथे पूर्णाजीची खोली दाखवलंय. तर आता पूर्णाजीला उठायलाच येत नाही. आई ग, कशी उठीव मी आता, असं म्हणते पूर्णाजी. तर आता प्रिया अर्जुनच्या खोलीकडे जात असते. तेवढ्यातच आता पूर्णाजी हाक मारते, तन्वी म्हणून. ह्या अर्जुन सायलीचं बोलणं ऐकू की या म्हातारीला सांभाळू, असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया जाते वरती अर्जुन आणि सायलीच्या खोलीकडे. तर आता परत पूर्णाजी म्हणते, तन्वी बाळा, तन्वी, असं मग जोजोरात ओरडत असते आता पूर्णाजी. आता मी काय तिथे गेले नाही ना तर ही काय ओरडायची थांबणार नाही, असं म्हणते प्रिया. काय पूर्णाची, उगाच कशाला हाका मारतेस, असं म्हणते आता प्रिया येऊन आता पूर्णाजीच्या खोलीत. म्हणजे काय काम होतं का, असं विचारते आता प्रिया. मला जरा उठायला मदत कर, असं म्हणते पूर्णाची. माझी कंबर दुखते, उठता येत नाहीये मला, असं म्हणते पूर्णाची. ये इकडे म्हणते. तर चल म्हणत आता प्रिया उठ. आता प्रिया हात देते आणि तिला थांबवते. थांब जरा, चप्पल घालू दे मला, असं म्हणते पूर्णाची. सोड माझा हात, ती काठी दे चल, असं म्हणते आता पूर्णाची. तर आता काठी देताना ही प्रिया आपल्या हातातून बॉक्स असतो ना पूर्णाचीचा ठेवलेला, तर तो आता खाली पाडते. तर आता पूर्णाची आपल्या डोक्याला हात लावतात, कारण आता त्यांचा ठेवलेला बॉक्स पाडवते ना आता प्रिया, त्यामुळे. घे चल, असं म्हणते आता प्रिया. चल आता, असं म्हणते प्रिया. हे काय केलंस मी, असं जोरात ओरडते आता पूर्णाची. माझा बॉक्स पाडलास आणि त्याला पाय लावतेस. अगं पाय कुठे लावलाय, नुसतं बाजूला केलाय मी, असं म्हणते प्रिया. आणि आता तुला हात देऊ की या फालतू गोष्टी आवरत बसू, असं म्हणते आता प्रिया. अगं हा बॉक्स मला यांनी दिला होता, असं म्हणते आता पूर्णाची. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इतके वर्ष मी त्याला जपून ठेवल्या होत्या. अगं तुम्ही इतक्या जुन्या गोष्टी जपून कशाला ठेवता, असं म्हणते आता प्रिया. इतका तकलादू बॉक्स होता तो, कधीच टाकायला हवा होतास तू, असं म्हणते आता प्रिया. तर आता पुन्हा म्हणते, प्रिया तोंड सांभाळून बोल, तुला लोकांची किंमत कळत नाही आणि वस्तूंची तर त्याहून नाही, असं म्हणते आता पुणाची. तर आता सगळे येतात, प्रताप, कल्पना, सायली, अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो, काय झालं पुणाची. अगं प्रणय, हा तुला बॉक्स नाही, पुणाई हा बॉक्स तुला तर बाबांनी दिला होता, असं म्हणतो आता प्रताप. तर आता कल्पना बघून शॉक्ड होते तो बॉक्स, आणि सायली पण. ह्या तन्वीनी पाडला, असं म्हणते आता पूर्णाची. आणि वर त्याला पाय लावते, असं म्हणते पूर्णाची. आणि वर म्हणते, इतक्या जुनाट वस्तू ठेवायच्या कशाला, असं म्हणते पूर्णाची आता. अगं तन्वी, हा बॉक्स ना पूर्णाजी करता खूप अनमोल आहे, असं म्हणते कल्पना. त्या सतत हा बॉक्स त्याच्या डोळ्यासमोर ठेवायचा, असं म्हणते कल्पना. अगं आई, चुकून पडलाय तो बॉक्स माझ्या हातातून, असं म्हणते आता प्रिया. आता या फालतू जुन्या बॉक्ससाठी तुम्ही तुमच्या सुनेला ऐकवणार आहात, असं म्हणते आता प्रिया. बस आता हेच ऐकण्याचं बाकी होतं, असं म्हणते आता प्रिया. ह्या मुलीला ना त्याचं मूल कसं काय कळत नाही, असं म्हणते आता पुणाची. तर आता पुणाची खूप जोरात रडायला लागते. तर आता शांत व्हा पुणाई, असं म्हणून समजूत काढते आता तिची कल्पना. तर आता सायली तो बॉक्स घेते आणि मग सगळं सामान त्यातलं त्याच्यात ठेवते. तर आता सायली तो बॉक्स घेते आणि जाते तिथून. आजी ती शांत होत होता, असं म्हणतो अर्जुन. अरे ही त्यांची शेवटची आठवण होती रे, असं म्हणते आता पुणाची. आणि जोर जोरात रडायला लागते तर पुणाची. तर आता सायली तो डब्बा आपल्या खोलीमध्ये घेऊन जातच असते, तेवढ्यातच तिला प्रिया दिसते. तर आता सायली जाते आणि प्रियाचा हात ओढते. घरातल्या सगळ्यांना तुझं वागणं खटकतच होतं प्रिया, आणि आता तर घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना त्याचा त्रासही होतोय, तरीही तुला काही वाटत नाही, नाही वाटत, असं म्हणते आता प्रिया. एकतर मला तुझ्यासारखं पुढे पुढे करता येत नाही. एखादी काय 50-60 रुपयाच्या वस्तूला एखादी लाख रुपयाची असल्यासारखं मी नाही वागू शकत, असं म्हणते आता प्रिया. फालतूगिरी नुसती, असं म्हणते प्रिया.
तर आता एवढंच म्हणून प्रिया जाते तिथून. तर मग आता सायली म्हणते, तुझा हाच खरा चेहरा लवकरच घरातल्यांच्या समोर नाही तर पुऱ्या जगासमोर येणार आहे, असं म्हणते आता सायली. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता सायली तो डब्बा पूर्णाजीचा परत पुन्हा जोडते. तर आता सायली तो बॉक्स बॉक्स आता नेऊन पूर्णाजीला देते. आणि मग डायनिंग टेबलवरती सगळेच असतात त्यावेळेला जेव्हा सायली तो बॉक्स येते. तर मग आता पूर्णाजी म्हणते, हा बॉक्स परत नव्यासारखा दिसतोय, तुम्हाला आवडला का हा बॉक्स, असं म्हणते आता सायली. तर आता पूर्णाजी म्हणते, अर्जुन तुझ्या बायकोने आज हा बॉक्स जोडला नाही, माझ्या मनातल्या आठवणी जपल्या, असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता एका इन्स्पेक्टरला दाखवलंय आणि तो बोलत असतो, बस काय मैपत शेट म्हणून, बरेच दिवस झाले तुमचा हप्ता नाही पोचला हो, म्हटलं रिमाइंडर द्यावं. तर आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला तो मेल आला होता ना लोकेशन रिपोर्टचा, तो जरा बघायचा होता, असं म्हणतो अर्जुन तिच्या घरीमध्ये येऊन. तर आता तेवढ्यात साक्षी कन्स्ट्रक्शनचे फाईल्स दिसतात आता अर्जुनकडे त्या इन्स्पेक्टरच्या घरी. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.